गाजरचा हलवा तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल, पण कधीही रुचकर व भन्नाट अशी गाजर मालपुआ रेसिपी ट्राय केली आहे का? गाजरचा सीझन चालू आहे, तोपर्यंत ही एकदम परफेक्ट, रसाळ व रुचकर अशी मालपुआ रेसिपी नक्की बनवून पहा. गाजर मालपुआ बनवण्यासाठी मी इथं 250 ग्रॅम एकदम लाल चुटूक गाजर घेतले आहेत. ती आपण आता कापून त्याचे छोटे तुकडे बनवून घ्यायचे, म्हणजे उकडण्यास सोपे जाईल. या रेसिपीसाठी गाजर अशी लाल भडक घेतली की या रेसिपीत आपल्याला कोणत्याही प्रकारचा ॲडिशनल फूड कलर टाकावा लागत नाही. कलर अजूनच इन्हान्स होण्यासाठी मी इथं एक छोटा बीटचा तुकडा घेतला आहे, त्याचेही काप करून घेतले. आता गाजर व बीट उकडण्यासाठी चाळणीत टाकून घेतले. मी गॅसवर गाजर उकडण्यासाठी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता गाजरची चाळणी ठेवून झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी गाजर उकडून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण मालपोह्याचं पीठ बनवून घेऊ. त्यासाठी एका भांड्यात अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायची, अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा. बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घेतला आहे. आता यावर 2 चमचे तूप टाकून घेतलं व 1 वाटी कोमट दूध घ्यायचं आहे. दूध ना जास्त गरम असावं ना जास्त थंड. दूध थोडं थोडं करत पिठात मिसळून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. आता यात 1 चमचा साखर, 1 चमचा वेलची पावडर टाकायची व चांगलं फेटून हे पीठ आपल्याला 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. आता बॅटर तयार होईपर्यंत इकडे गाजरही उकडून तयार आहे. गाजर आपल्याला जास्त शिजवायचं नाही, फक्त हाताने सहज स्मॅश होईल असं मऊ उकडायचं आहे. आता उकडलेलं गाजर थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. मिक्सरला फिरवून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. मोकळं गाजर मिक्सरला फिरवलं की त्याची अशी रवाळ पेस्ट तयार होते. एकदम फाईन पेस्ट बनवण्यासाठी याच्यात आपल्याला 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे व परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट पेस्ट तयार आहे व कलरही बघा एकदम परफेक्ट आला आहे. आता बनवलेली गाजरची पेस्ट आपल्याला पिठामध्ये ओतून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली पेस्ट मी 2 चमचे दूध टाकून काढून घेतले आहे. पूर्ण मालपोहा बॅटर बनवण्यासाठी आपल्याला 2 वाट्या दूध लागलं आहे. मिक्सरने चांगलं फेटून आपल्याला गाजरची पेस्ट चांगली पिठात मिसळून घ्यायची आहे व 10-20 मिनिटांसाठी रेस्टवर झाकून ठेवायचं. आता पीठ तयार होतंय तोपर्यंत पाक बनवून घेऊ. पाक एकदम सोपा आहे. पाक बनवण्यासाठी मी इथं कढईत 1.5 वाटी साखर घेतली आहे. त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेतलं आहे. आता ही साखर हलवत पाण्यात वितळवून घेतली व त्यात वरून 7 ते 8 केसर काड्या टाकल्या आहेत. हा पाक आपल्याला जास्त घट्ट बनवायचा नाही. अगदी 2 ते 3 मिनिटं उकळले की तयार होतो. हाताला तेलासारखं चिकट लागलं की पाक तयार आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यात 1 चमचा वेलची पूड टाकायची आहे. म्हणजे अशी वेलची पूड शेवटी टाकली की पाकाला चांगला सुगंध येतो. 20 मिनिटांनंतर मालपोहा पीठही तयार आहे. आता यात आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायचे आहे. बेकिंग पावडर टाकल्याने मालपोहा एकदम सॉफ्ट व स्पॉन्जी बनतो. बेकिंग पावडर ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं. एकदम अशी स्मूथ कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आता पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं व गॅसची फ्लेम लो करून पळीने तेलामध्ये मालपोहा सोडून घ्यायचा आहे. पळीने तेलात नुसतं सोडलं की आपोआप तेलात मालपोहा पसरला जातो. एकदम लो फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनिट न हलवता असंच एका बाजूने भाजून घ्यायचं. बाजूने एकदम परफेक्ट जाळी सुटली आहे, म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार आहे. आता चमच्याने वरच्या बाजूला थोडं थोडं तेल स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे वरची बाजू पण सुकेल व पलटण्यास सोपे जाईल. आता आलटून पलटून चांगलं भाजून घ्यायचं. एकदम परफेक्ट फुगून जाळीदार असे मालपोहे तयार आहेत. आता तयार मालपोहे आपल्याला 30 सेकंदासाठी बनवलेल्या पाकात डीप करून घ्यायचे आहेत व लगेचच काढून घ्यायचे, नाहीतर मऊ पडतात. मग या सीझनला बनवताना एकदम रुचकर असे गाजर मालपोहे. जाता जाता आजची थोडीशी वेगळी पण रुचकर रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त रहा, हॅप्पी रहा. थँक यू फॉर वॉचिंग.